अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाच्या वतीने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी आझाद मैदान येथे लाक्षणिक उपोषण। कोयना प्रकल्पग्रस्तांना अद्याप न्याय मिळाला नाही, त्यांना न्याय द्यावा, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आझाद मैदान येथे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सदर उपोषण सुरू आहे। कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी 1958 मध्ये सातारा जिल्ह्यातील विविध गावांची जमीन संपादित करण्यात आली, त्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेल्याने कोयना प्रकल्पग्रस्तांचे रायगड, ठाणे, पालघर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पुनर्वसन करण्यात आले। सर्व विस्थापित कुटुंबांना पर्यायी शेतजमीन, नागरी सुविधा व इतर सवलती पुरवण्याची शासनाची नैतिक जबाबदारी होती। मात्र कोयना प्रकल्पग्रस्त आजही हालाकीचे जीवन जगत आहेत। पुनर्वसन झाल्यापासून त्यांची तिसरी पिढी निर्माण झाली तरी त्यांना शिक्षण, स्थैर्य व विकासापासून वंचित ठेवले आहे। प्रशासन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत अनिर्णित आहे। प्रकल्पग्रस्त वसाहतींना 18 नागरी सुविधा देण्यात याव्यात, विस्थापितांना शेतजमीन व घरप्लॉट देण्यात यावेत, शिल्लक राहिलेल्या जमिनीचे वाटप करावे, प्रकल्पग्रस्त दाखले मिळावे, व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित वसाहतींना नागरी सुविधा मिळाव्यात अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू असून या उपोषणामध्ये अखिल कोयना पुनर्वसन वसाहत सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, सरचिटणीस MD चळके, कार्याध्यक्ष अर्जुन कदम, उपाध्यक्ष आनंद सकपाळ, अमोल कदम, सहसचिव बाबू मोरे, खजिनदार सदानंद भातोशे, सातारा जिल्हाध्यक्ष राम पवार, मारुती देवरे, तसेच पवन कदम, किसन जाधव, राजाराम बुवा शेलार, दिलीप कदम यांच्यासह महिलांमध्ये सभापती पंचायत समिती खालापूर सौ वसलाताई विठ्ठल मोरे, सौ यशोदा सचिन मोरे, सुवर्णा मोजी मोरे, माझे उपसरपंच वळवळ ग्रामपंचायत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। आझाद मैदानावरून संपादक भीमराव धुळप। 1958-59 पासून धरणाला सुरुवात झाली। 1959 ते 1962 दरम्यान ज्या ज्या गावांचं या ठिकाणी पुनर्वसन झालं, रायगड, ठाणे, पालघर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी या सर्व जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या धरणग्रस्त बांधवांचे 65 वर्षाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याकामी या ठिकाणी आजचं हे आंदोलन होत आहे। 28 जून रोजी 20 तहसील कार्यालयांच्या ठिकाणी एक राज्यव्यापी लक्षवेधी आंदोलन झालं। त्याला या प्रकल्पग्रस्त बांधवांनी फार मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। निश्चितपणे तो प्रतिसाद म्हणजे आजपर्यंत केलेल्या अन्यायाचं प्रतीक आहे। आपण आज त्या ठिकाणी खारघर ते मुंबई विधान भवन असा लॉंग मार्च काढला होता, पण काही तांत्रिक कारणांमुळे आपण त्या ठिकाणी हा लॉंग मार्च स्थगित करून आजच्या या आझाद मैदान या ठिकाणचं लक्षवेधी धरणे आंदोलन आपण या ठिकाणी करत आहोत। माझ्या या प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं या ठिकाणी पर्यायी जमीन, पाण्याबाहेर उर्वरित जी काय शासनानं आमच्या नकळत जमीन ताब्यात घेतली ती जमीन आम्हाला परत मिळावी किंवा त्याचा आजच्या जे काही शासकीय नियम आहेत त्याप्रमाणे मोबदला मिळावा। त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी अद्यापपर्यंत जे 2 दाखले दिले जात होते ते दाखल्यांचं वाटप केलेलं नाही, दाखल्यांचं वाटप ज्यांना झालंय त्यांना नोकऱ्या नाहीत, असे बरेचसे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी गेल्या 65 वर्षापासून प्रलंबित आहेत। माझ्या या धरणग्रस्तांना या ठिकाणी स्वतःच झीज करून स्वतःचा संसार पेशवे लावून महाराष्ट्रासाठी ते वनवन भटकतायत, त्यांना या ठिकाणी आपण न्याय द्यावा। सर्वांना या ठिकाणी नोकरी, त्यांना घर, प्लॉट, जमीन, पर्यायी जमीन आणि ज्या पाण्यामध्ये राहिलेल्या जमिनी आहेत त्या ताब्यात द्याव्यात यासाठी हे प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन आहे।